नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सिल्लोडवर शोककळा। आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन। सिल्लोड शहरावर शोककळा पसरली असून शिंदेसेनेचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम यांचे आकस्मिक निधन झाले आहे। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सत्तार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। नफीसा बेगम या सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात सक्रिय आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या। त्यांनी काही काळ सिल्लोड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत शहरातील विविध विकासकामांना गती दिली। नागरिकांशी थेट संवाद, महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि सामाजिक उपक्रमांतील सहभाग यामुळे त्यांचा जनसंपर्क भक्कम होता। आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवातीला काँग्रेस पक्षातून कार्य करत सिल्लोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश करून आमदारकी भूषवली आणि राज्य मंत्रिमंडळातही मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली। या संपूर्ण प्रवासात नफीसा बेगम यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती। नफीसा बेगम यांच्या निधनामुळे सत्तार कुटुंबियांसह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे। शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत। त्यांच्या पार्थिवावर आज सिल्लोड येथे दफनविधी होणार असून यावेळी शिंदेसेना व राज्य सरकारमधील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नफीसा बेगम यांच्या जाण्याने सिल्लोडच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। त्यांच्या कार्याची आठवण शहराच्या विकासकामांतून आणि लोकांच्या मनात सदैव जिवंत राहील अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे।